आम्ही ना निघालो होतो मामाला राखी बांधण्यासाठी. वाघोलीत राहतात माझे मामा. तर आम्हाला रक्षाबंधन दिवशी खूप उशीर झाला होता जाण्यासाठी. रिक्षा वगैरे पण मिळत नव्हतं, त्यामुळे दुसऱ्या दिवशी गेलो होतो. तर ही माझ्या मावशीची मुलगी आहे आणि मावशी हे सगळे निघालो होतो. त्यानंतर तिथं पोहोचलो. ही मामाची मुलगी आहे, ती दुकानात बसली होती. किराणा दुकान आहे आमच्या मामाचं. त्यानंतर माझ्या मावशीला मी थोडंसं व्हिडिओमध्ये घेत होते. तर मावशीला वाटलं फोटोज काढते म्हणून हसत होते म्हणजे मावशी. त्यांना अजून माहीत नाही की मी यूट्यूबवर व्हिडिओ करते म्हणून, काय करते म्हणून विचारत होत्या मला. त्यानंतर बघा इथलं वातावरण खूप छान आहे, म्हणजे असं वाटतं की गावाकडेच आलं आहे असं वाटतं. तर शेती वगैरे आहे आणि थंड वातावरण आहे, त्यामुळे एक दिवस तर राहण्याचा प्लॅन होता आमचा. आणि त्यानंतर माझी मामीने बिर्याणी बनवली होती, ते खात होतो आम्ही. मी आणि माझ्या मावशीची मुलगीला नेहमी एकाच ताटात जेवतो आम्ही, म्हणजे दोघी मिळालो ना तर आम्हाला एकाच ताटात खायची सवय आहे. त्यामुळं बिर्याणी खाल्ली आणि थोडंसं बेडरूम दाखवत होते तुम्हाला मी. खूप छान वाटत होतं, कारण की इथं 1BHK असल्यामुळे ना लाडूला पण खूप मजा येत होती. गॅलरीत वगैरे फिरत होता तो. इथं मामाची मुलगी ना मशीनमधले कपडे सुकायला टाकत होती. तर मामीने डाळ वगैरे सगळं शिजवून ठेवले होते. बिर्याणी पण होती, पण मावशीचा आमचा श्रावण चालू होता त्यामुळे ना त्यांच्यासाठी वरण आणि मेथीची भाजी बनवायची होती. पण वरण मग मावशीच बनवायला घेतलं होतं, कारण की मामीने सांगितलं होतं तुमच्या हातचं वरण छान होतं म्हणून बनवत होत्या मावशी. तर तेलामध्ये लसूण आणि कढीपत्ता, जिरे मोहरी टाकल्या होत्या. त्यानंतर थोडंसं ना मिरची आणि लसूण बारीक करून पण टाकल्या होत्या. तर अशा पद्धतीने बनवलं ना खूप छान होतं वरण म्हणत होत्या. हळद टाकल्या होत्या आणि हे मसाला ना छान लाल झाला ना त्यात थोडंसं वरण टाकून ना असं हे सगळं छान शिजवून घेतलं होते 5 मिनटं. डायरेक्ट सगळंच डाळ टाकून नव्हतं दिले. त्यानंतर डाळीत ना नेहमी गरम पाणी टाकायचं म्हणत होत्या माझ्या मावशी. थंड पाणी टाकल्याने ना डाळीची चव सगळी निघून जाते म्हणत होते. खूप छान झालं होतं वरण. अशा पद्धतीने तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. वरण भात खाल्ला आणि मामीने सगळे झाडं लावली होती ना ते बघत होते मी. खूप छान वाटत होतं. ओव्याचं वगैरे सगळे झाडं लावली होती, गुलाबाचे, झेंडू वगैरे. आणि असा गेला आमचा दिवस. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.